टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आशिया खंडातली सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे। मात्र याच धारावीमध्ये जे छोटे छोटे व्यवसाय आहेत ते जागतिक पातळीवरती पोहोचण्यास फार उशीर लागला नाही आणि त्याची ओळख सुद्धा जागतिक पातळीवरती निर्माण झालेली आहे। धारावीत हे सगळं स्ट्रक्चर आपण पाहतोय की छोट्या छोट्या चाळी आणि छोटी छोटी अगदी इथले व्यवसाय जे आहेत ते जगभरामध्ये पोहोचलेले आहेत आणि या व्यवसायांची सगळी जगभरामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण झालेली आहे। मात्र याच धारावीमध्ये मारुती लेदर क्राफ्ट नावानं जे चमड्यापासून बनलेले प्रोडक्ट आहेत ते सुद्धा जागतिक पातळीवरती पोहोचलेले आहेत। इथल्या कर्मचाऱ्यांनी बनवलेले आणि छोट्या उद्योजकांनी सुरू केलेली सुरुवात ही सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचलेली आहे। या सगळ्या लेदर मार्केटची नेमकी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी आणि इथलं प्रोडक्ट कशा पद्धतीने जागतिक पातळीवरती पोहोचलं हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि विशेष म्हणजे धारावीतल्या मारुती लेदर क्राफ्ट या स्टुडिओला ते भेट देत आहेत आणि या कारखान्यात बनलेले जे लेदरचे प्रोडक्ट आहेत ते जागतिक पातळीवरती कशा पद्धतीने पोहोचले, पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याला कशा पद्धतीची मागणी आली आणि त्याचं महत्त्व जागतिक पातळीवरती कसं पोहोचलं हे सुद्धा राहुल गांधी आज जाणून घेणार आहेत। विशेष म्हणजे ज्या स्टुडिओला राहुल गांधी आज भेट देत आहेत त्या स्टुडिओमध्ये आहोत आणि इथे चमड्यापासून बनलेले जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत। या बाजूला आपण पाहतोय की प्रत्येक प्रोडक्टवरती आंतरराष्ट्रीय पातळीवरती काम करणारी किंवा मोठमोठी व्हीआयपी आणि लॅविश असणारी पंचतारांकित हॉटेल्स जे आहेत त्या हॉटेलमध्ये नेमकं प्रोडक्ट काय जातं आणि चमड्यापासून बनलेल्या या सगळ्या प्रोडक्टला किती प्रकारचं महत्त्व आहे हे सुद्धा आपण पाहतोय। आपण कधीही पंचतारांकित हॉटेलमध्ये एखादी व्हिजिट केली असेल तर अशा पद्धतीचं प्रोडक्ट आपल्याला ठिकठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये पाहायला मिळत असेल। मात्र त्याची सुरुवात ही धारावीतल्या झोपडपट्टीपासून झालेली आहे। या बॅग्स सुद्धा आपण पाहतोय, या बॅगवरती JW मॅरियट असेल किंवा वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेलची नावं सुद्धा आहेत जे गिफ्ट म्हणून देण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याचा वापर केला जातो। मात्र त्याचं मॅन्युफॅक्चरिंग या अगदी धारावीतल्या छोट्याशा कारखान्यामधून होतं आणि ते कशा पद्धतीने होतं, इथल्या चमड्यापासून बनलेली अगदी वॉलेट असेल किंवा वेगवेगळे छोटे छोटे प्रोडक्ट असतील। आपण पाहतो की हे अनेकदा आपण बाहेर मार्केटमध्ये पाहिलेलं असेल, हे पाहायला आपल्याला लॅविश वाटतं, चमड्यापासून 100% ओरिजिनल चमड्यापासून हे बनलेले सगळे प्रोडक्ट्स आहेत। मात्र याची वेगळी ओळख जी आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवरती कशी पोहोचली आणि हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचण्यासाठी ज्या तरुणांनी मेहनत घेतली, रात्रंदिवस त्यांनी कष्ट घेतले, त्याच जे काही तरुणांशी संवाद जो आहे तो आज राहुल गांधी करणार आहेत। हे कोल्हापुरी चप्पल आपण पाहतोय की वारसाच्या माध्यमातून जागतिक पातळीवरती पोहोचण्यामध्ये धारावीतल्या काही लोकांचा सहभाग होता आणि त्यांनी ही सुरुवात कशा पद्धतीने केली हे सगळं जाणून घेण्यासाठी राहुल गांधी आज धारावीमध्ये येत आहेत। धारावीमधल्या राहुल गांधींच्या दौऱ्यानं जरी राजकीय वेगळ्या प्रकारचं महत्त्व आलेलं असलं कारण काँग्रेसचा धारावीतल्या अदानीकडून होणाऱ्या जे काही पुनर्वसन जो काही प्रकल्प आहे त्याला होणारा विरोध आणि त्यानंतर धारावीत छोट्याशा मार्केटमध्ये लेदर मार्केटमध्ये किंवा लेदर इंडस्ट्रीमध्ये कशा पद्धतीने काम चालतं, इथले कर्मचारी कशा पद्धतीने काम करतात हे जाणून घेण्यासाठी या कारखान्याला आज होणार असलेली भेट जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। हा सुद्धा टेबल आपण पाहतोय, इथे हे प्रत्येक प्रोडक्ट बनवण्यासाठी हे सगळे कर्मचारी काम करतात आणि त्याचं सगळं मटेरियल जे आहे ते सुद्धा आता या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अगदी झोपडपट्टीमध्ये असणारा हा छोटासा कारखाना, मात्र या कारखान्यामध्ये बनत असलेले हे प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ते किती एक्सपेन्सिव्ह आहे, किती महाग आहे आणि जागतिक पातळीवरती ते पोहोचवण्यामागे या सगळ्या जे काही तरुण आहेत, उद्योजक आहेत त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे हे सुद्धा आपण राहुल गांधी हे आज जाणून घेणार आहेत। कदाचित ते त्यांच्या यूट्यूबसाठी किंवा ज्या पद्धतीने ते मागच्या काही दिवसापासून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या लोकांशी संवाद साधतायत त्या पद्धतीचा एक व्हिडिओ शूट करून तो त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती प्रसिद्ध केला जातो। मात्र इथे आपण पाहतो की सगळ्या जाती, सगळे धर्म जे आहेत ते एकत्रितपणे काम केल्यानंतर कशा पद्धतीनं समाजामध्ये जी क्रांती आहे ती होऊ शकते हे सुद्धा दाखवण्याचा या उद्योजकांचा प्रयत्न जो आहे तो पाहायला मिळतोय। अगदी मराठी संत साहित्यातले सगळे दिग्गज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज, अगदी तुकाराम महाराजांपासून सगळे जे काही महापुरुष आहेत त्यांचे सुद्धा एकत्रितपणे हा फोटो जो आहे तो सुद्धा बनवल्याचं पाहायला मिळतं आणि चमड्याच्या प्रोडक्टपासून बनलेला हा 100% ओरिजिनल फोटो सुद्धा जो आहे तो इथे सगळ्यांचंच लक्ष वेधून घेण्यासारखं आहे। वामनदादा कर्डक यांचं शाहिरीमधले जे काही त्यांची वाक्य आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सचिन शिंदे या उद्योजकानं सुरू केलेला हा कारखाना, या कारखान्याला अगदी पाहिल्यानंतर कुणाचंही लक्ष लगेच वेधून घेता येईल अशा पद्धतीची ही सगळी दृश्य आपण पाहतो आहोत। मात्र याच मार्केटमध्ये कशा पद्धतीने काम चालतं, कर्मचारी कसे काम करतात आणि या उद्योजकांनी हे सगळे प्रोडक्ट जागतिक पातळीवरती पोहोचवण्यासाठी काय नेमके कष्ट घेतलेले आहेत
हे जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांचा धारावीतला दौरा आहे। धारावीतली जरी झोपडपट्टी अशी ओळख असली तरी मात्र इथले जे व्यवसाय आहेत हे जागतिक पातळीवरती कशा पद्धतीने पोहोचले आणि ते पोहोचवण्यासाठी त्याच्या मागची या तरुणांची मेहनत नेमकी काय आहे हे आज राहुल गांधी त्यांच्या माध्यमातून जाणून घेतील। काय नेमका संवाद होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आजच्या राहुल गांधींच्या धारावीतल्या दौऱ्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं महत्त्व प्राप्त झालंय। जरी लेदर मार्केटला त्यांची भेट असली किंवा लेदर इंडस्ट्रीला जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्याशी जरी भेट असली तरी मात्र धारावीमधले त्यांचा होणारा दौरा हे एक वेगळ्या प्रकारची छाप सोडून जातोय। कॅमेरामन सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।